कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंची हजेरी। कट्टर शत्रुत्व विसरून ठाकरे कंबोज साथ साथ आहेत का हा प्रश्न उपस्थित झालाय। मविया सरकारवेळी ठाकरे कंबोज वाद टोकाला पोहोचला होता, तर कंबोज यांच्या मुलीशी आमचं काही वैर नाही असं अंधारे यांनी म्हटलंय। भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंनी हजेरी लावली। आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले। त्यामुळे मोहित कंबोज आणि ठाकरेंमधील शत्रुत्व संपलं का अशा चर्चा सुरू झाल्या। कंबोज यांच्या मुलीच्या लग्नाला शनिवारी मुख्यमंत्री फडणवीसांसह अनेक मोठ्या राजकीय नेत्यांनी सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती। या वाढदिवसाला आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांचीही उपस्थिती होती। मविया सरकारवेळी ठाकरे कंबोज वाद टोकाला पोहोचला होता। गुवाहाटीला गेलेल्या शिंदेच्या आमदारांसोबत मोहित कंबोज दिसून आले होते, त्यामुळे ठाकरेंच्या नेत्यांच्या निशाण्यावर मोहित कंबोज होते। त्याचवेळी मोहित कंबोज यांनी देखील ठाकरेंवर सातत्याने टीका केली होती। तर कंबोज यांच्या मुलीशी आमचं काही वैर नसल्याचं अंधारे यांनी म्हटलंय। कंबोजच्या पोरीशी आमचं काही वैर असायचं काही कारण नाही, हा एक भाग आहे। आणि मला वाटतं की जगात इतक्या सगळ्या उलथापालथी मोठ्या होत आहेत, त्याच्यावरचे प्रश्न सोडून आपण या प्रश्नावर का अडताय कळत नाहीये। एक लक्षात घ्या, कंबोजला आम्ही आधी विरोध केलाय आणि आताही विरोध करू आणि याच्या पुढे सुद्धा विरोध करत राहू। आता बिझनेसमॅन म्हणून पुढे आलेला आहेत मोहित कंबोज, त्यामुळे आता मोठा बिझनेसमॅन झाला की सगळेच जातात, त्यामुळे कदाचित ते गेले असावेत असं मला वाटतं। विरोधकांकडे आता पर्याय राहिलेला नाही, सगळंच भांडवल संपलेलं आहे, दुकानामध्ये माल संपलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही। आम्ही नेहमी बोलायचो की आमचा बॉस हा सागर बंगल्यावर बसतो किंवा आता वर्षा बंगल्यावर आहे, आता हळूहळू देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांचेच बॉस होणार।